गोखळी तालुका फलटण येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा शताब्दी महोत्सव दिनांक 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी पाहूया मान्यवरांच्या शुभेच्छापर मनोगत। अत्यंत अभिमानास्पद अशा या कार्यक्रमाला जो कार्यक्रम 15-20 दिवसापूर्वी ठरलेला होता तेव्हा काही नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचा मागमूस नव्हता, अपेक्षित होता, परंतु एवढ्या लवकर हे लागेल असं वाटत नव्हतं, म्हणून हा कार्यक्रम घेतला। त्यामुळे आज जरा काही गडबड झालेली आहे। नगरपालिकेचे फॉर्म भरायची मुदत ही उद्या आहे। या सोसायटीचे सदस्य चेअरमन सूर्यकांतजी त्यांचे सर्व सहकारी, सर्व माजी चेअरमन यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की 100 वर्षाच्या पूर्वी काय समाज होता, समाजाच्या गरजा काय होत्या, शिक्षणाचा अभाव त्या काळात किती होता, या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरनं आत्ता बसलो होतो तेव्हा मी गेलो। शिक्षण किती जरुरीचं असलं तरी एखादी गोष्ट करायची म्हणलं तर मनापासून तळमळ, ते राजकारण असेल, समाजकारण असेल, संसार असेल, मुलांचं शिक्षण असेल, माणसाच्या मनातली तळमळ ही गरजेची असते। आणि ह्या लोकांच्या एकंदरीत 100 वर्षाच्या इतिहासाचा जर आपण सारांश बघितला तर समाजाच्या बद्दलची असलेली तळमळ ही निश्चितच गौरवास्पद आहे, कौतुकास्पद आहे। हे पदाधिकारी माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मी म्हटलं की फक्त नेहमीसारखं याचं भाषण त्याचं भाषण एवढ्यावर भागवू नका, कारण 100 वर्षापूर्वी जे शेती व्यवसायाच्या समोर जे प्रश्न होते, कदाचित पाण्याचे प्रश्न असतील, कदाचित ग्रामीण भागात फोफवलेली शेतकरी वर्गात असलेली सावकारी असेल, याच्यावर नाही म्हणलं तरी महाराष्ट्रात बऱ्यापैकी उपाययोजना सोल्युशन्स काढल्या गेलेल्या। आता तुमच्या समोर व्यवसाय म्हणून बघत असताना 2 प्रश्न मी सातत्याने बोलत आलेलो आहोत। हे प्रश्न मांडण्यासाठी मी म्हणलं एक्सपर्ट लोक बोलवा, राजकारणातली लोक एखाद्या वेळेस बोलवले नाहीत तरी चालतील, कारण राजकारण काय करू शकतं, सत्ता काय करू शकते याच्या मर्यादा गेले 30 वर्षात मी जाणतो। म्हणून विवेक भोईटांना बोलवलं, डॉक्टर चोरमलेंना बोलवलं। आता व्यवसायासमोर असलेले प्रश्न काय आहेत, तर भोईटे साहेब आमच्या उजव्या आणि डाव्या कालव्याच्या समोर ऊस बागायतदार हे जो प्रश्न मी मांडणार आहे त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी काम चालवलेलं आहे, असंच माझं स्पष्ट म्हणणं आहे। ते म्हणजे जमिनीचा पोत। 100 वर्ष कालवे वाहतात। यांच्या वाडवडिलांनी हे जे सगळे फोटो बघितले तेव्हा मला नाही वाटत 70-80 टनाच्या खाली त्या काळात कधी ऊस आलाच, मला वाटत नाही। प्रामाणिकपणे तुम्ही जर हिशोब केला तर आता आपल्याला सरासरी किती मिळते जिल्ह्याची, तर जिल्ह्याची मला वाटतं 30 टनच असेल डॉक्टर साहेब। जिल्ह्याची ऊसाची सरासरी 34 टन। काय अर्थ, म्हणजे एकरी किती झाला डॉक्टर साहेब?
त्याच्यावर संसार चालणार आहेत का? वाढती महागाई आहे. याच्यावरही आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून करतोय प्रयत्न, पण प्रतिसादच जास्त मिळतोय का नाही. कारण मी स्वतः 10-20 वर्षापूर्वीचा प्रयत्न केलेला होता. बागायत सोसायट्यांना 500 रुपये भरायला त्या काळात पैशाला त्यांनी नापसंती दाखवली आहे. किती मोठं दुर्दैव. आज PH व्हॅल्यू बघितली तर मला वाटतं 8, 8.5, 9च्या पुढं नक्की गेलेली असं. हा प्रश्न सोडवायचा का नाही हे तुम्हाला ठरवायला लागणार. मी जेव्हा खाजगीत लोकांना भेटतो, शेतकऱ्यांना भेटतो, बागायतदारांना भेटतो, तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला ऊसापलीकडे काही परवडतच नाही. हेक्टरी 35 टन जर तुम्ही उत्पन्न घेऊन तुम्हाला ऊस परवडत असेल तर एकदा कोष्टक मला नीट मांडून दाखव, का परवडत. कुठल्याही जिल्हा बँकेचं लिंकिंग कर्ज की ज्या माध्यमातून बँकेलाही गॅरंटी आहे आणि कर्जदारालाही गॅरंटी आहे, ही कर्जाची व्यवस्था झाली नसती तर तुम्हाला ऊस परवडला असता का? 8, 8.5 PH झाला असताना जमिनीचं पुढचं काय होणार आहे, पुढच्या पिढीच्या हातात आपण काय देणार आहे ह्याचा विचार कधी कोणी केला का? आणि डॉक्टर विवेक बैठकांना मी फोन करून सांगितलं की तुम्ही या. आणि हा जो तिसरा प्रश्न आहे की जागतिक तापमान वाढीचा आणि होणारा हवामानाचा परिणाम आणि त्या योगाने पडणाऱ्या पावसाचा परिणाम, याचा एवढा गांभीर्याने आपण कधी विषय घेतला होता. सरकार नेहमीच सरकारच्या पद्धतीने काम करत असतं. डॉक्टर साहेब, आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रश्नाच्या चर्चा चालू असतात. पुढं काय जे आपल्या हातात आहे, जे आपल्याला करता येईल, आम्ही बँकेच्या सभासदांना आम्ही हा प्रयोग करून बघितला, चांगला प्रतिसाद मिळाला, पण इम्प्लिमेंटेशन नाही. डॉक्टर साहेब, प्रश्न विचारले गेले नाहीत. 30,000 लोक आपण बँकेच्या माध्यमातून 30,000 मुलं ही आपण बँकेच्या आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून जोडली गेली होती. काय हा प्रश्न आहे? हा कालवा येण्याच्या आधी जुन्या मंडळींना कदाचित आठवत असेल, कारण ती पिढीच गेली आहे. हा कालवा येण्याच्या आधी 15 इंच पावसाचा आपला प्रदेश होता, मोजून 15 इंच पाऊस जो येत होता वेळेवर नक्षत्रावर येत होता. मला गेल्या 10 वर्षात तुम्ही 1 वर्ष दाखवा की मृग नक्षत्रावर पाऊस सुरू झाला आणि चित्रा हस्त काय जे शेवटचं नक्षत्र आहे तिथं पाऊस संपलेला आहे. कधी दाखवा, कोणी दाखवा. मान्सूनच्या पावसाचं वैशिष्ट्यच असं होतं की योग्य प्रमाणात योग्य वेळेस थांबणारा पाऊस आणि योग्य प्रमाणात परत चालू होणारा पाऊस हा केवळ 4 महिनेच आपल्या देशात होता. हे जे चक्र होतं हे सगळं हातातून निसटून गेलेलं आहे. या विषयावर डॉक्टर बैठे साहेब, अवेअरनेस सरकारचं तुम्ही हे सोडून द्या. सरकारवर माझा म्हणजे सरकारी कन्सेप्ट आणि ब्युरोक्रेसी याच्यावर माझा काही फारसा विश्वास राहिलेला नाही. अवेअरनेस इतका व्हायला पाहिजे, हे प्रत्येक गावखोऱ्यातला माणूस पुढे येऊन म्हणायला पाहिजे, तरुण मुलं पुढे यायला पाहिजे. त्यांची शेती मंडळं असतात, काही कृषी कंपनी असतात. इथं कमीत कमी चर्चा तरी घडवा की हे काय चाललंय याच्यावरून. सरकारवर अवलंबून राहायची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे डोक्यातनं काढून टाक. कुठल्याही पार्टीचं सरकार येऊन द्या, महाराष्ट्रापुरतं मी तुम्हाला ठाम सांगेन की 10 खर्च या सरकारमध्ये असे असतात की हे इयरमार्क्ड असतात, अधोरेखित असतात. एखाद्या वर्षाचा प्लॅन किती मोठा असो नाही तर छोटा असो, साधारणतः 10 खर्च मी डिटेल सांगणार नाही तुम्हाला, तिथं त्या एक खर्च जातातच, पैसे पडतातच. थोडक्यात सरकारचा पगार, प्लॅनिंगला ठेवलेले, विकासाच्या दृष्टीने ठेवलेले पैसे आणि त्याच्या बाहेर जाऊन जे आपल्याला काय करायचं आहे
याला मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा डॉक्टर साहेब आपण लोकांना सांगाव्यात. शेवटचा प्रश्न माझा सांगून मी माझं भाषण अर्धवटच सोडून जाणार आहे. जेव्हा इलेक्शन संपतील तेव्हा परत आपण गोखळीत येऊ. आणि गोखळी गाव माझ्या डोक्यात कायम का बसलं आहे, या गावात जर काही पेरलं विशेष करून राजकारणात तर ते सगळ्या गावात पसरतं असा अनुभव आहे. त्यामुळे म्हटलं राजकारण सोडून काहीतरी बोलून जावं. निरा उजवा कालवा आणि निरा डावा झाल्याचे पाण्याची तूट, आपल्याकडे 60 तिकडे 40, कोणी पाणी पळवलं कोणी नाही पळवलं हे सगळं सोडून द्या. तो भाटकर धरण झालं तेव्हा पुण्याची लोकसंख्या किती होती सांगा ना मला. मलाही माहित नाही. मी राहायला गेलो पुण्याला तेव्हा 6 लाख होते. आता 60 लाख असेल. म्हणजे चिंचवड पिंपरी धरून तर अजूनच. सरकार म्हणून संघटित लोकसंख्या असलेल्या शहराला पिण्यासाठी जगण्यासाठी पाणी देणं महत्वाचं आहे का शेतकऱ्याला महत्वाचं आहे? भाटघर धरणाची क्षमता वाढली 23 TMC वाटप कागदावर काही असून द्या, पिण्याच्या पाण्यासाठी, इंडस्ट्रीसाठी, फलाण्यासाठी. आणि मग हे पाणी कुठनं जातं? निरा डाव्या कालव्यातनं जात आहे ना, खडक वाचल्यातनं. ते कसला फाटा आहे त्यांचा इंदापूरला थोडंफार. आणि खडक वाचल्याचं पाणी जर पुण्यात जात असेल, वाढीव प्रमाणात जात असेल आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी हे फक्त निरेचंच राहिलं असेल आणि ते जर शहरांच्याकडे जायला लागलं तर तुमच्या शेतीचं काय? कधी विचार केलाय कोणी? मी फलटण तोडलं तेव्हा फलटणची लोकसंख्या 6000 होती. आज फलटणची संख्या 52,000वर आहे. कुळकी आणि जाधववाडी धरली तर लाखावर आहे. पाणी कुठनं आणायचं? डॉक्टर साहेब, काही प्रश्न असे आहेत ते शाश्वत भविष्याच्या दृष्टीने माझ्यासारख्या थोडंसं वाचणाऱ्या आणि जास्त विचार करणाऱ्या परंतु उत्तर न सापडणाऱ्या सद्ग्रस्ताला मला सद्ग्रस्त समजतात अशी माझी समजूत आहे. हे प्रश्न तुम्हालाच पुढे न्यायला लागणार आहेत विदाऊट गव्हर्नमेंट एड. हे बाकीचे सगळं चाललंय ना, हे सगळ्यात मलमपट्टे आहेत, दुसरं काही नाही. या जखमा इतक्या खोल गेलेल्या आहेत की कधी न भरून येणारा संबंध 30, 70, 80% आपला समाज हा शेतीवर अवलंबून राहणारा समाज आहे. मान्य आहे डॉक्टर साहेब? त्यांच्या पुढच्या भविष्याचा प्रश्न आहे. आपण काहीच बोलत नाही. आपण मॅक्झिमम काय बोलतो? आता सीझन सुरू झाले, FRP किती? ह्याच्या पलीकडे इथं बसलेल्या कुठल्या माणसाने सांगावं, माझ्या डोक्यात काही नाही. दिवाळीला किती? अगदी जो अभ्यास करणारा असेल, साखर एवढी आहे तर मग एवढे हिशोब. ह्याच्या पलीकडे तुम्ही जाऊन विचार का करत नाही? आणि हा विचार व्हावा, बोलायचंच म्हटलं तर अजून एक सांगून जातो. कदाचित माझी बातमी चुकीची असेल, तर केंद्राच्या सहकार खात्यात अमित शहांच्याकडे सरकार असल्यामुळे, खाता असल्यामुळे बराचसा दिलासा आपल्याला सहकार खात्याला मिळतो. कारखान्याचे इन्कम टॅक्स माफ केले जे काँग्रेसच्या आमदानीत कधी कोणी माफ करू शकले नाहीत, हे त्यांनी केले. परंतु आपली त्रिस्तरीय योजना आपली राहते की नाही डॉक्टर, याविषयी मला शंका आहे. म्हणजे राज्य बँक, नाबार्ड, राज्य बँक, जिल्हा बँक, सोसायट्या, ही जी संस्था रचना आहे ह्याची मला शंका वाटते. आणि मग ही जर गेली तर गावागावात सहजासहजी मिळणारं कर्ज, अन्य प्रश्न, याच्यावर परिणाम होईल का नाही हे तुम्हीच बघा.
विषयावर खोल आपल्याला बोलायला लागणार आहे, विचार करायला लागणार आहे. परंतु दुर्दैवाने माझ्यासारख्याला बोलताना बोलतो मी, म्हणजे इथनं पायऱ्या उतरल्या की माझ्या डोक्यात नाही विचार जाणार, कुठल्या वार्डात कोणी काय केलं हे बघायला लागणार. राजकारणाला अवास्तव महत्त्व देऊन भविष्य असलेलं जे अंधारमय झालेलं आहे, काही चुका आपल्या आहेत, भरपूर चुका आपल्यात, काही चुका धोरणात्मक आहेत. त्याच्यावर जर उहापोह झाला नाही आणि जाणीव जर झाली नाही तर मला पुढचं मी नसेन, माझी मुलं बाळं असतील, तुम्ही नसाल, तुमची मुलं बाळं नसतील. चौथा शेवटचा प्रश्न की मुलांचा तुम्ही शिकवता, आनंदाची गोष्ट आहे. शिक्षणाचं प्रमाण ग्रामीण भागात वाढण्यासाठीच माझ्या पंतोबांनी शाळा काढली. आपण शेती शाळा बांधली, कॉलेज बांधलं, नंबर 1 वाढवलं. सहज एकदा शेती शाळेत मी कार्यक्रमाला गेलो होतो. मी प्रश्न केला की तुम्ही आता ग्रॅज्युएट होणार, BSc होणार, अजून होणार, फलाणं होणार, काय होणार, ते काय विषय मला कळत नाहीत. एवढं शिकून तुम्ही काय करणार, शेतीच्या बांधावर जाणार का? आहे का उत्तर? आई वडील म्हणून तुमच्याकडे आहे? त्या मुलांनी आपला हातवर केला नाही असं नाही. आणि मग माझ्यासमोर त्या प्रश्न निर्माण झाला की शेतीला शाश्वत नफा जोपर्यंत आपण करून देत नाही तोपर्यंत तरुण वर्गच तुमच्या शेतीकडे येणार नाही का? नोकऱ्या धंदा काय त्यांच्या डोक्यात असेल ते हे विचार आहेत. विचार मांडण्यापलीकडे मी तर काही करू शकत नाही. विचार तुमच्यापर्यंत या निमित्ताने पोहोचवावेत, या निमित्ताने आवर्जून मी इथं आलो. चांगल्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणं आजकाल अवघड झालेलं आहे. घाई गडबडीत का होईना हे सगळं झालं. आपल्या सोसायटीला शुभेच्छा. ठेवलेली परंपरा आपण पुढे पाळावी ही विनंती आणि जाण्यासाठी परवानगी द्यावी ही विनंती. गोखळी सोसायटीचे सर्व सभासद आणि प्रामुख्याने ज्यांचा आम्ही सत्कार केले ते सर्व माजी चेअरमन व त्यांचे वारसा आणि मान्य व्यासपीठ. यावर्षी तालुक्यातले 4 संस्थांनी 100 वर्ष केली. त्यातनं एक होळ होती, आपली आहे आणि थोड्या दिवसात आसू सोसायटी पण 100 वर्ष पूर्ण करते. आणि 100 वर्ष पूर्ण करताना की सोसायटी कशी आहे हे पण आपण कुठेतरी त्याच्यावर लक्ष द्यायला लागेल. बोलते साहेब, गोखळी सोसायटीचं आपण जर बघितलं तर आपलं सोसायटीचं जिल्हा बँकेचे शेअर्स तुम्ही जवळजवळ 1 कोटीचे आहेत. म्हणजे जिल्हा बँकेकडूनच तुम्हाला वर्षाला 12 लाख रुपये मिळतात आणि तुमची स्वतःची निधी पण तुम्ही 1 कोटीची ठेवली आहे. तुमचं कर्ज वाटप जवळजवळ 12 कोटीचं आहे. म्हणजे सोसायटी चांगली स्ट्रॉंग सोसायटी म्हटली तर इथं आपण वावगं होणार नाही. परंतु आपण जेव्हा सोसायटीचा विषय बोलतो की जेव्हा आपण आपल्या सोसायटीचा नफा देतो आणि दरवर्षी मग आपण एकमेका सोसायटीचा आसू आम्ही तुलना करतो. गोखळीबरोबर तुम्ही डिव्हिडंड किती टक्के दिले, ते म्हणतात 12%, कधी आम्ही म्हणतो 15%. परंतु सभासद एक जाणून घ्या की ह्या आर्थिक सोसायटीच्या माध्यमातून जेव्हा आपण हे नफा कमवतो, आपला नफा एखादा आपला सभासद कुठेतरी थकबाकी होतो आणि त्या थकबाकीतनं आपला हे नफा येतो. गोटे साहेब, आणि हे कुठेतर माझ्या मतीने की आपण कुठेतर थांबवायला पाहिजे आणि सोसायटीने उद्योगधंदा सुरू करून किंवा आणि काय धंदे सुरू करून त्यातनं त्यांनी नफा कमवून आपल्याला डिव्हिडंड द्यायला पाहिजे. सोसायटीचं सभासद कुठलंही थक नसावं. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला कर्ज पुरवतो आणि आजपर्यंत जिल्हा बँकेत कधीही राजकारण आलं नाही. ह्याचं आजच उदाहरण आहे की ज्येष्ठ संचालक रामराजे इथं होते आणि मी पण स्टेजवर होतो. आणि जिल्हा बँकेत अशी एक संस्था आहे, आपली जिल्ह्याची आर्थिक केंद्रबिंदू म्हटलं तरी चालते, की ती संस्था कुठलंही शेतकऱ्याचं नाव बघत नाही. डॉक्टर आम्ही 7/12 बघून त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला कर्ज देतो आहे. आमचे स्वतः चेअरमॅन नितीन काकांच्या कारखान्याला कर्ज रिफ्यूज करणारी ही बँक आहे नाना. जोपर्यंत त्यांचा कारखानाची स्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत जिल्हा बँकेने त्यांना कर्ज दिलं नाही आणि आजपर्यंत पण कर्ज दिलं नाही. आणि
ही बँक आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं चालली आहे. जेव्हा आम्ही म्हणतोय जिल्हा बँकेतनं आम्ही 200 कोटी नफा केलं डॉक्टर, आम्ही ह्या 200 कोटीतनं नफातनं आम्ही परत तुम्हाला सभासदांना त्यातनं आमच्या हे देतोय की जसं आम्ही शिक्षण लोन देतोय तुम्हाला बिनव्याजी, ते व्याज आम्ही आमच्या नफ्यातनं भरतो. पीक कर्जाचं ठराविक टक्केवारीत आमच्या नफ्यातनं भरतो. आणि बरेचसे योजना जी आम्ही AI च्या माध्यमातून आम्ही सुरू केले सबसिडी आहेत ते पण आम्ही नफ्यातनं भरतो. आम्ही सोलर सिस्टम सुरू केलं ते पण काय काय आम्ही तुम्हाला त्यात बेनिफिट देतो ते आमच्या नफ्यातनं. हे सर्व सोसायट्याच्या माध्यमातून आम्हाला ताकद मिळते. आणि म्हणून खरं म्हणजे जिल्हा बँकेची ताकद ही सर्व सोसायटी आहेत. जिल्ह्यात जवळजवळ 900 सोसायटी आहेत आणि त्याच्या माध्यमात आम्ही आमचं कर्ज जाळं आम्ही पसरवतो. प्रामुख्याने आमचं कर्ज कारखान्याला जाते, परंतु शेतकरी जे आमच्याबरोबर जुळला गेला आहे त्या शेतकरी सोसायटी आणि जिल्हा बँकेचं. शेतीबाबतीत बोलायचं तर प्रामुख्यानं आपल्या पूर्व भागात ऊसच आपण लागवण करतो. मी आत्ता चोरणे साहेबांना याच्या आधी बोलत होतो की ऊसाला काय पर्याय निघू शकतोय का, मग बांबूसारखं पीक निघेल का. मग कोण म्हटलं आम्ही घोडपड केली पण मार्केटिंग जमत नाही. महत्त्वाचं म्हणजे जो शेतकरी काही पीक पिकवतो त्या पिकाचं जर अंतिम रूपात आपण काय तर करू शकलो आणि नाना त्याचं शेल्फ लाईफ आपण ठेवू शकतो डॉक्टर, की जे शेल्फ लाईफ आपण 6 महिने 7 महिने त्यावेळेला आपल्या त्या पिकाला रेट मिळणार आहे. नुसतं शेती करून भागणार नाही आपलं, नुसतं शेती करून मार्केट ओळखणारं ते पण आपल्याला जमणार नाही का. शेवटी व्यापारीच्या हातात मार्केट आहेत आणि व्यापारी ठरवतो कितीही प्रेशर आलं तरी व्यापारी त्याचं नुकसान करून आपल्याला पैसे देणार नाहीत. साधं उदाहरण, आपण पेन घ्यायला गेलो गुजराच्या दुकानावर, त्या गुजरानी जर पेन आपल्याला सांगितलं 10 रुपये आणि आपण म्हटलं नाही आम्हाला 8 रुपयाला दे 6 रुपयाला दे, त्याची खरेदी कॉस्टच्या वर ते 10 पैसे तर कमवून देणार ना. परंतु ही आपण शेतकरी म्हणून आपली ती ताकद नाही. आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तो आपला भाव ठरवतो आणि मग आपल्याला विचार करायचा असते की आपल्याला विकायचं का नाही. जेव्हा उलटी परिस्थिती येईल जेव्हा आपण आपलं भाव ठरवणार आणि आपल्या बाहेर लाईन लागणार व्यापाऱ्यांची की मला द्या, तेव्हा कुठेतरी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार. साधं उदाहरण देतो आपल्याला. 2 ब्रदर्स म्हणून एक स्टार्टअप सुरू केले इंदापूरमध्ये. 2 भाऊ आहेत, हंगे नाव आहे त्यांचं, तुम्ही गूगल करून बघा. आज त्या 2 भाऊंचं नेटवर्क जवळजवळ, भोयटे साहेब तुम्ही त्यांच्याकडे गेलाय का, म्हणजे मोठे साहेब पण गेले ते त्यांच्याकडे, बरेच जण गेले त्यांच्याकडे. त्यांनी स्वतःने आपली नोकरी सोडली आणि ते ऑर्गनायझेशन सुरू केलेत. आज ते स्टार्टअप जे 10-15 लाखातनं सुरू केलेत, आज ते 500 कोटीपर्यंत डॉक्टर गेल्यात. ते शेतकऱ्यांचा माल घेतात, ते प्रोसेस करतात, त्या प्रोसेसला त्याला शेल्फ लाईफ मिळते आणि मग तो माल ते बाहेर विकतात. आणि त्यातलंच एक भाग म्हणून आम्ही आसूत पण सुरू केलं आहे. त्यात आम्ही नुसतं बायका घेतल्यात कामाला. आणि आज मला तुम्हाला इथं सांगायला आनंद वाटतो आहे, आसूचा माल आकाशा एअरलाईन्सला, डॉक्टर साहेब आमचा माल आकाशा एअरलाईन्सवर जातो आहे. आणि तिथं तुम्ही एअरलाईन्सवर बघितलं तर तिथं मेड इन आसू लिहिलं असेल. म्हणजे कुठे तर आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये यायचं आहे. मला आपल्याला सांगण्याचं आहे, प्रत्येक 4-5 गावात कुठेतरी छोटे युनिट डॉक्टर उभा राहायला पाहिजे आणि त्या युनिटच्या माध्यमातून आपण जिल्हा बँकेने त्याला कर्ज द्यायला पाहिजे आणि त्या युनिटच्या माध्यमातून शेतकरी जुळला पाहिजे आणि मग त्यांनी मार्केटिंग केलं पाहिजे. हे कुठेतर प्रोसेस आपण जर आलो नाही तर आपण पारंपरिक शेती करत राहणार आणि आपलं प्रपंच हाय त्या पोझिशनलाच राहणार आहे. ऊसाचा भाव 3,000वरनं 3,500 गेलं तरी त्या पट्टीनं आपला खर्च पण वाढते, लेबरचं खर्च वाढते, खताचं खर्च वाढते. म्हणजे शेवटी शेतकरीच्या हातात राहतेचे तेवढं राहतेच. आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी सर्व युवकांना एक सूचना करेन की आपण कुठेतर आपण म्हणतोय कॉपरेटिव्ह म्हणजे काय. कॉपरेटिव्ह म्हणजे आपण एकत्र येणं आणि 10 जणांनी एकत्र येणं आणि 1 रुपये घालून 10 रुपये उभा करून ते कॉपरेटिव्ह युनिट उभा करणं आणि 10 जणांची मालकी तेवढीच आहे. प्रायव्हेट म्हणजे काय नाना की तुमचं 50% माझं 10% आणि संतोष 20% म्हणजे तुम्ही 50% माल. कॉपरेटिव्हमध्ये तसं नाही आहे. त्या पद्धतीने कॉपरेटिव्हसारखं जरी कॉपरेटिव्ह केलं नाही, प्रायव्हेट करा, बट एकत्र करून कुठला तर पीक करून त्याचं बायपास
बाय प्रॉडक्ट केला आणि बाय प्रॉडक्ट झाल्या नाही शिवाय आपल्याला काढ नाही. आमच्या आसूत अजून एक उदाहरण देतो. तामाने म्हणून एक शेतकरी आहे, त्यांनी गायांचं सुरू केलं आहे. तो तूप करतोय ना, तूप कितीला विकतो किलो? 3500 रुपयाला किलो विकतो. त्यांनी 5 गायांवर सुरू केले. आज तो जवळजवळ 70 गायांवर गेले. आज त्याच्या तुपाला जवळजवळ 3 महिने वेटिंग आहे. तो तूप करतोय, तो क्रीम करतोय आणि एक कॉस्मेटिकचं वस्तू करतो तो. असे ते स्वतः आसूसारख्या ठिकाणी ते करतोय. आणि मग ह्यो करू शकते, मग आपल्या शेतकरी आपण का नाही करू शकतो? एक जण नुसतं ताक करते, एक जण नुसतं रवा करतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश की दुधाला आज भाव मिळाला आणि आपल्याला दूध ठेवता येत नाही, म्हणून त्या दुधाचा जर रवा केला तर ते रवा आपण ठेवू शकतो आणि जेव्हा भाव मिळेल डॉक्टर तेव्हा आपण विकू शकतो. ह्या पोझिशनला हे जर 100 वर्षाचं कुठे तर सूर्यकांत आपल्याला चीज करायची असेल तर हे विचार आपल्या तरुण वर्गात घालायला पाहिजे आणि ह्या विचाराला आपण चालना द्यायला पाहिजे. आणि जर ह्या विचाराला आपण चालना दिल्या, आमचे CEO साहेब इथं आहेत, आम्ही जिल्हा बँक तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहू आणि ह्या विचाराला, ह्या उद्योगाला आमचा जो कोण तरुण पुढं येईल त्याच्या पाठीशी उभा राहून फायनान्स आम्ही कसं करायचं आम्ही करू. आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं जिल्हा बँकेकर पैसे भरपूर आहेत, वाटाचे कसे हेच आम्हाला प्रश्न पडले. आणि ज्याला द्यायचे तो घेत नाही आणि ज्याला द्यायचे नाही तो मागणी करतो, ही आमची अडचण झाली आहे. म्हणून आम्हाला एक चांगले युवक उद्योजक आमच्या पुढं आणा आणि आम्हाला ते पैसे तुमच्यापर्यंत पोच करायला ही संधी द्या. मी आपलं जास्त वेळ घेणार नाही. आपण आमचं सर्वांचा सत्कार केलं, आम्हाला इथं बोलवलं. मी आपल्या सर्वांना या 100 वर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. जे माजी चेअरमॅन, जे माजी संचालक होते, तुमचं पण ह्या सिंहाचा वाटा आहे का? जर तुम्ही माजी चेअरमॅन, माजी संचालकांनी व्यवस्थित संस्था चालवली नसती तर आज सूर्यकांत आणि त्यांची बॉडी ही 100 वर्षी साजरी करत नव्हती. म्हणून सर्व सिंहांचा वाटा तुम्ही सर्व सभासद पहिलं आणि सर्व माजी चेअरमन व संचालक ह्यांचं मी पण अभिनंदन करतो. आजच्या बॉडी सूर्यकांत व त्यांच्या बॉडीचे सर्व अभिनंदन करतो. आणि जे एक जिल्हा बँकेचा संचालक म्हणून आम्ही जिल्हा बँक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू एवढंच मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संस्थेचा सहकार्याचा यश, कीर्ती आणि सामर्थ्य असावं. त्याचा संसार बोलला असताना त्याच्या भूमिका उंबरठ्यावरती सहकारी संस्थांच्या या कार्याचा प्रकाश पडावा आणि काही अर्थाने त्याचा संसार आणि त्याच्या संसाराचा यशदायी बोलत जावं. त्याच्याकडून काही अर्थाने जगाचा प्रसिद्ध महान कार्य करावं आणि त्याचं त्या सहकार चळवळीचा लोकांनी वाचा त्याच्या आयुष्यात हा नवीन उजेड देणारा असावा. म्हणून या ठिकाणी मान्यवरांच्या शुभारंभाचे सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून या सर्व गोष्टी जोडायचे आपण सर्वजण साक्षी होऊया आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवूया. दुसरा माईक आणखी प्रतिनिधित्व भोजन होणार आहे. सन्माननीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकार चळवळीचे जनक, वैभवभाई मेहता सहकार चळवळीचे प्रणेते, सन्माननीय धनेंद्रजी काटे सहकार चळवळीचे प्रणेते, या सर्वांच्या वतीने पूजन आणि दीपप्रज्वलन या ठिकाणी केले जात आहे. खरं तर 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि त्यातच 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर हे सहकार सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यातच या संस्थेचा शतकोटी सोहळा या ठिकाणी येतोय. यानंतर मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी प्रतिनिधित्व पूजन करायचं आहे. मान्यवरांना विनंती की आपण प्रतिनिधित्व पूजन करून नमस्कार करायचा आहे. ओके, प्रतिनिधित्व पूजन नारळ ठीक आहे. या ठिकाणी सहकाराचे जनक ज्यांनी काही सहकार
ते स्वामी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिनिधित्व बोलत होता. ज्यांनी सहकार चालवण्यासाठी आपला आयुष्य प्रणिते जयंतजी गाडगे सहकार चळवळीचे प्रणिते सर्व खरंतर मान्यवरांच्या प्रतिनिधित्व पूजन या ठिकाणी केले जाते. आणि यानंतर लगेचच सर्वांनी ज्यांचं व्याख्यान आपण सर्वजण ऐकण्यासाठी आलो आहोत ते ज्ञाना मास्टरचे यती डॉक्टर कोची चोरंदे सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारावा. सन्माननीय डॉक्टर कोची चोरंदे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती आपण सन्मान स्वीकारावा. या ठिकाणी संस्थेच्या वतीने पीठापासून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जे राजकीय म्हणावे आपुले या गोष्टीप्रमाणे संस्थेप्रमाणे ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घेतलं ते खऱ्या अर्थाने या ज्यांनी हा वेळ लावला आणि हाच वेग मुलीचा वेग लावला आणि तोच वेग आज खऱ्या अर्थाने लग्नामध्ये जातोय. आज त्याचा वटवृक्ष होतोय आणि शताब्दी महोत्सव 100 वर्ष पूर्ण या संस्थेला होत आहे. म्हणून हा सुंदर शताब्दी महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांच्या सायबर बाबाजी भेटके यांचं लाख मुलांचं योगदान याच मातीमध्ये जे नेतृत्व उभा केलं, ज्यांनी कर्तृत्वाचा किंवा स्वतःच्या मनावरती लावला आणि ते नेतृत्व उभं करण्याची प्रेरणा त्यांच्या माध्यमातून येते. आणि आजही त्या गोष्टीला आठवलं तरी तो उभारला झाला आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कर्तृत्व डोळ्यासमोर उभं राहतं. ते कैलासवासी पांडुरंग बाबाजी भेटके या दोन्ही गोष्टींना त्यांना अभिवादन करू या कार्याचा आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. सुरुवातीला मान्यवर आणि असे प्रमुख व्याख्याते ज्यांचा ऊस या विषयावरती प्रमुख मार्गदर्शन लावणार आहे. सन्माननीय डॉक्टर अंकुजी चोरंदे सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. मान्यवरांना विनंती की आपण सन्मान स्वीकारावा. वरती लावून माहिती आपल्याला वृक्ष वेळ देऊ त्यांचा या ठिकाणी माहिती शाळा आपल्या संस्थेच्या माध्यमातून देऊ. त्याच्या असं हे कार्य पुढे जावं आणि शेती उपयोगी कार्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ होण्याचा फायदा मिळावा त्या शुभेच्छा देऊन यानंतर आधीची निभावलं सरांना विनंती की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आधीची निभावलं सरांना विनंती आपण सन्मान स्वीकारावं. आधीची निभावलं त्यानंतर गोरखे साहेब केंद्रे साहेब यांना विनंती या ठिकाणी आधीची निभावलं सन्मान राजेंद्रजी नक्की करतात. मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान करण्यासाठी राजेंद्रजी नक्की. त्यानंतर गोरखे साहेबांचा सन्मान या ठिकाणी यांना विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करावं. वडोदरी गावडे केंद्रे साहेब यांचा सन्मान पार्वती करणे आणि अरुणकुमार गावडे यांनी करावा अशी त्यांना विनंती. गोरखे साहेबांचा सन्मान उदयसिंह गावडे यांनी करावा. केंद्रे साहेबांचा सन्मान पार्वती करणे आणि अरुणकुमार गावडे यांनी करावा. त्यांना विनंती आपण माझ्यावरती या. पार्वती करणे आणि अरुणकुमार गावडे यांच्या वतीने केंद्रे साहेबांचा सन्मान होतोय. सन्माननीय पवार साहेब यांना विनंती की आपण माझ्यावरती सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. विनंती की आपण सन्मान करा. सन्माननीय पवार साहेब यांना विनंती आहे
ओके. सेवेचा समावेश झालेला आहे आणि यानंतर लगेचच आपण जो आपला कार्यक्रम आणि मार्गदर्शक व्याख्यान स्पर्धा आहे ते सर्वांनी व्याख्याते आदरणीय या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या संस्थेचे पदाधिकारी बाळाजीराव दत्तात्रय गावडे संचालक गोकुळ विविध सहकारी सोसायटी यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. नमस्कार. आज गोकुळ कार्यक्रम सहकारी सोसायटीच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आपण सर्व सभासद बंधू मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम संचालक मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. 3/3/1926 या दिवशी गोकुळ कार्यकारी सहकारी सोसायटी या नावाने कैलासवासी रामराव गावडे सवई हे संस्थापक चेअरमन यांनी 3/3/1926 रोजी रजिस्ट्रेशन झाल्या संस्थेचं आणि आज आपण त्याचा शताब्दी या ठिकाणी साजरी करत आहोत. शेतकरी बंधू आणि सभासद बंधू सांगायला आनंद वाटतो की त्या काळात आपल्याकडे केला आणि कारभार आल्यानंतर कारखाना पण होता आणि जिल्हा बँक पण होती. त्या काळात ही संस्था सुरू आहे पण त्या काळात कर्ज कसं असेल लोकांची कर्ज घ्यायची धारणा कशी असेल या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आज आपण सुरुवातीला सोसायटीला जे कर्ज भेटत होतं ते लक्ष्मी बँकेकडून मार्फत भेटत होतं. 30 लाख परत घटना म्हणून झाली आणि त्या संस्थेमार्फत संस्थेला फायनान्स होता. मात्र जेव्हापासून जिल्हा बँक अस्तित्वात आली तेव्हा मात्र जिल्हा बँकेला ऍड होऊन त्या संस्थेला कर्ज वाटप सुरू झाला. सुरुवातीला कर्ज वाटप करत असताना बँकेची धोरण होती त्या धोरणामध्ये पैसे कमी आणि माल पुढे या पद्धतीने वाटप व्हायचं आणि हळूहळू एक प्रगती केली. असा इतिहास जोरावर टाकला. गोकुळ सोसायटीचं एक महत्व आहे असं की जवळजवळ संस्थेच्या सुरुवातीच्या काळात त्या ठिकाणी कापड होता, गिरामाला होता, काही अवजारं इंजिन पाहण्यासाठी ही भाड्याने दिली जात होती. मोठ्या बिल्डिंग आमच्या सुद्धा सोय यांच्या काळात सोसायटी फार मोठ्या उंचीला होती. मात्र काही काळानंतर मात्र 1982 सालापासून या संस्थेने डिग्री घेतलेली आहे की आज सकाळी आमची संस्था जिल्हा बँकेचे अधिकारी आहेत या सर्वांना माहिती की गोकुळ सोसायटीचं एक नाव आहे आणि या संस्थेच्या मागच्या 40 वर्षाचा इतिहास जर बघितला तर काय मोठी मात्र आहे. मागच्या 4-5 वर्षात आम्ही 15% डिव्हिडंड वाटप करतोय आणि सुरुवातीला आपल्याकडे 80-81 पर्यंत बघितलं तर सर्व वाटप होतं. मला 80-82 यांच्या नेतृत्वाखाली गायीचं प्रकल्प केलं. संकरित गायी बारामती तालुक्यात पुढे गायी होत्या. मला सांगल्यानंतर आम्ही सांगलेलं त्या ठिकाणी सगळे गायीची खरेदी केली आणि तिथून पुढे आपण दुधाचा वाटा रोजीला बसवला. त्याच प्रकारे आता संस्थेची प्रगती बघितली तर जवळजवळ संस्थेचं भागभांडवल 1,43 लाख आहे. त्याशिवाय राखीव निधी आमचा 1 कोटी आहे. इतर सर्व निधी जे आहेत ते 41 कोटी आहे. 1,19 लाखाचे आमच्या बँकेचे शेअर्स आहेत. त्याचबरोबर बँकेचे मुदत ठेवी 54 लाखाची आहे आणि सभासदांना कर्ज वाटप जवळजवळ 9.5 कोटी आणि एवढे बँकेकडून आपण कर्ज घेतले आणि 13 कोटीच्या आसपास आपल्याला सभासदांकडून केले आहे. अशा प्रकारे
30 किंवा 25 चा आढळून बघितला तरी आम्ही आता 600 लाखांनी लढत आहोत. ही संस्था काही स्वरूपी मदत आहे आणि अशा प्रकारचे या संस्थेचं काम 100 वर्ष अविरतपणे चालू आहे. या 100 वर्षात ज्या त्यातला महत्वाचा भाग असतो सभासदांचा त्यांच्या सहभागाशिवाय ही संस्था उद्योगावरती येत नसते. ही संस्था 100 वर्ष पुढे येते सभासद होते आणि त्यांनी जेव्हा संस्थेला कर्ज घ्यायला कर्ज भरायला सहकार्य केलं यामुळेच ही संस्था हा दिवस बघत आहे आणि इथून पुढे ही चांगल्या प्रकारे संस्थेची प्रगती होत राहील. आणि म्हणून आम्ही जास्तीत आपला वेळ याला ताळेबंद वगैरे न सांगता या ठिकाणी शताब्दी महोत्सव साजरा करून या शताब्दी महोत्सवासाठी श्रीमंत रामराज साहेब, श्रीमंत सुरूराय साहेब, त्याचबरोबर बँकेचे सरकार साहेब, आमचे मित्र आणि ऊसाच्या संदर्भातले विशेषज्ञ, ऊसाचं उत्पन्न जास्त आला विषय असा आहे की आपण ऊसाचं पीक घेतो आणि महाराष्ट्रात उत्पन्न भेटत नाही आणि म्हणून ऊसाच्या संदर्भात 2 दिवसांची आपण या ठिकाणी लेक्चर आयोजित केलेले त्यामध्ये डॉक्टर अतुल सुरवणे हे डॉक्टर ॲग्रिकल्चर मध्ये आहे. त्यांनी गावाकडून त्यांचं वेगळं आहे की आपल्याला त्याच्या व्याख्यान सांगतील आणि दुसऱ्या त्याचबरोबर 100 साजरा करत असताना या दृष्टीने आम्ही मागणीनुसार ते 4-5 वस्तू त्यांना देतोय. त्यामध्ये चांगलं नाव आहे, सदस्य आहे, ब्लँकेट आहे, कुकर आहे, अशा प्रकारचं सगळे सभासदांना आम्ही भेट वस्तू देणार आहोत. आपण पुढे आणि आमच्या यानंतर राजेंद्रजी सरकाळे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी त्यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारावा. त्यांचा सन्मान आदरणीय वसंतरावजी घाडगे यांनी करावा. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती जायचं आहे. आदरणीय सरकाळे साहेबांचा सन्मान वसंतरावजी घाडगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर डॉक्टर विवेकजी भोईटे, विशेष तज्ञ मृदाशास्त्र, KVK बारामती, विषय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस पिकातील उत्पादन, डॉक्टर विवेकजी भोईटे सरांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय विवेकजी भोईटे सरांचा सन्मान विनायकरावजी गावडे आणि बाळासाहेबजी काशीनाथ गावडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. विनायकरावजी गावडे, बाळासाहेब उर्फ काशीनाथजी गावडे यांनी करावा. आणि यानंतर गोकळी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी चेअरमन, संस्थेची विस्तारित माहिती अगदी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या नमूद करतायत डॉक्टर शिवाजीराव गावडे. खरं तर हे प्रयोजनामध्ये नव्हतं. शताब्दी सोहळ्यानिमित्त गोकुळ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड गोखळी या संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद, आदरणीय व्यासपीठ महाराज साहेब, सरकाळे साहेब, भोईटे साहेब, ज्यांचं आता व्याख्यान झालं ते चोरमले साहेब, सर्वांचा नाम उल्लेख करत नाही. या सोसायटीचं महाराज साहेब आपण आवर्जून लक्ष द्या. आम्ही इथं उभा आहे कारण या सोसायटीचे कमचे फॉर्म मी आणि माझे बंधू, मी बेळगावला आणि तो दापोलीला शिक्षण घेत असताना इथं दत्तात्रय बापू सेक्रेटरी आहेत, ते फॉर्म आमच्याकडे यायचे आणि आम्ही कर्जावरती सह्या करून त्याच्यावरती पैसे घेऊन शाळा शिकलेलो. हिचे उपकार आहेत, ह्या गोकळी सोसायटीचे उपकार आहेत. आणि आजसुद्धा माझा मुलगा MBBSचं शिक्षण घेताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज घेऊन तोही शिक्षण घेतोय, हेही उपकार आहेत. कारण जिल्हा मध्यवर्ती बँक त्याच्या माध्यमातून मिळालेलं कर्ज विविध कार्यकारी सोसायटी जी सवयींनी स्थापन केली, आम्ही सवयींचे वंशज, खटके, फडतरे, देशमुख, बरेचसे चेअरमनमध्ये येऊन गेले, मारुतीबापू असतील, आप्पासाहेब मिंडा असतील, सर्व चेअरमन, या सर्वांच्या उपर जो सभासद बसला आहे, महाराज साहेब या सोसायटीमध्ये
एकमेकाच्या विरुद्ध उभा राहिलेले असेल तरी कोणाचंही प्रकरण कधीही मध्यमुदत असो किंवा काही असो अडवलेलं नाही, म्हणून ही सोसायटी महान आहे. माझ्या विरुद्ध उभा राहिलाय म्हणून त्याच्यावरती वसुलीची कारवाई तातडीनं करावा आणि माझ्याजवळ बसतोय म्हणून त्याची कारवाई उशिराने करावं असं नाही. माझ्या वडिलांच्या बरोबर व्हाईस चेअरमन असणारे बाबासाहेब धायगुडे यांच्यावर दुर्दैवाने मला जाऊन जप्तीची कारवाई करावी लागली आणि मी ती केली. कारण आडून पंजा मारण्यापेक्षा मी स्वतः गेलो, नतमस्तक झालो. परंतु लोकांमध्ये मेसेज गेला पाहिजे, जवळचा असला तरी ही सोसायटी सर्वांना समान न्याय देते. ताळेबंद चांगला असेल. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या बंधूंनी आता सांगितलं की या सोसायटीला खत विभाग होता, सर्व विभाग होते. कापड विभाग होता, रेडीमेड विभाग होता, किराणा विभाग होता, रेशनिंग विभाग होता, ऑइल इंजिन विभाग होता. अगदी डिझेल आणि पेट्रोल पंप काढण्याची तयारी बाबासाहेब आप्पांनी केली होती. बापू तुम्हाला माहिती आहे, टाक्या आपण त्या बघितलेल्या आहेत. परंतु काही कारणामुळे ते झालं नाही. आज यानंतर सुद्धा त्यानंतर पाणजी खटके यांनी मध्यमुदत कर्जाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी दिल्या. माझं असं मत आहे, आज सहकाराचं आंतरराष्ट्रीय वर्ष आहे, 100 वर्ष साजरी करतोय महाराज साहेब आपण. त्रिभुवन विद्यापीठाचं जे एखादी शाखा ट्रेनिंगसाठी, सरकाळे साहेब तुम्ही इथं आहात दोघं, त्रिभुवन दास पटेल, वर्गीस साहेब आणि मोरारजी देसाई यांनी अमूल नावाची संस्था आपल्यानंतर स्थापन केली आणि ती आज जगामध्ये नावलौकिक आहे. 1981 मध्ये इफ्को कंपनी स्थापन झाली. जी इफ्को जी कंपनी आहे ती कंपनी नसून सोसायटीज रजिस्ट्रेशन आहे तिचंही जगामध्ये नाव आहे. ह्या 2 अग्रगण्य देशाच्या संस्था आहेत. मात्र आपली ही विकास सोसायटीच्या माध्यमातून तुम्ही जसं महाराज साहेब फलटणमध्ये जवार आणि सिराम एकत्र आला आणि ते एक उद्योग चालवतो, तशा ह्या विडणी सोसायटी असेल, गोकळी सोसायटी असेल, आसू सोसायटी असेल, सांगवी सोसायटी असेल, राजुरीची सोसायटी असेल. सरकाळे साहेब माझ्यापेक्षा तुम्हाला सोसायटी जास्त माहिती आहे, मी आता कॉन्टॅक्टमध्ये नाही. ह्या सोसायट्यांनी एकत्र येऊन एक उद्योग मोठा फलटणसारख्या ठिकाणी, सातारासारख्या ठिकाणी का करू नये हा माझा प्रश्न आहे. आणि हे ज्या वेळेला तुम्ही आम्ही करत नाही तो वेळेला सहकार जागा होणार नाही. शताब्दी वर्षामध्ये जाताना प्रत्येक माणसाला इथल्या जाणीव आहे. भेटवस्तू देतात हे 100 वर्ष झाली. परंतु या माध्यमातून पुढं जाऊन जिल्हा मध्यवर्ती बँक काय करणार का आणि पुढं होऊन त्याचे निर्णय घेणार का? आज तुम्ही दोघं पण इथं आहात. ऊसाचं उत्पन्न वाढतंय, बाकीचं कर्ज वाढतंय. या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये कर्ज मिळण्याच्या अगोदर जिल्हा बँक सरकाळे साहेब तुमची 50ला स्थापन झाली. आमची सोसायटी हे आमचे बसलेले तुमच्यापेक्षा महाराज 100 वर्षाच्या आधी. पण लक्ष्मी बँक जी आमच्या फलटणच्या संस्थांची बँक होती तिनं तुम्हा आमच्या पूर्वजांना कर्ज दिलंय, लक्ष्मी बँक. आणि ती मला वाटतं 61 मध्ये विलीन झाली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये. मालोजीराजांचे उपकार आहेत. आत्ता ह्यांनी जे सांगितलं कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नाही, पाडेगावची जी जागा आहे ऊस संशोधन केंद्र, ते श्रीमंत मालोजीराजे यांनी त्यांना ती जमीन मोफत दिलेली आहे. इतिहास नव्या पिढीला माहीत नाही, माहीत करून घ्या. त्यामुळे ऊसाच्या नवीन जाती असतील, हे असतील, महाराजांना जायचं आहे असं मला सांगितलं. परंतु मी सरांना विनंती केली की या सोसायटीचं कामकाज त्यांनापर्यंत जाऊ दे. या जिल्हा बँकेमध्ये दादाराजे खर्डेकर असतील, बाकाजीराव पाटील असतील, विलास काका असतील, अभयसिंह राजे भोसले असतील, नलवडे साहेब असतील, बरेचसे साहेब होऊन गेले, सरकाळे साहेब असतील, ह्या सर्वांनी जे कामं केलेली आहेत ते आपल्यापर्यंत झिरपवण्याचं काम विकास सोसायटी करते. विकास सोसायटीमध्ये काय आहे, 151 नवीन उद्योग करण्यासाठी जी आता नवीन अमित शहांनी जी सहकार खातं सांभाळलंय दिल्लीमध्ये, त्याच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्यासाठी त्रिभुवन विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याकडं काहीतरी करावं ही माझी एक खास विनंती आहे. आणि आपण सर्व ह्या सोसायट्या ज्या आहेत फलटण तालुक्यातल्या अग्रगण्य, ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक तरी उद्योग फलटण तालुक्यामध्ये 151 उद्योगापैकी 1-2 मोठे उद्योग आपण स्थापन केले पाहिजेत. आपण सर्व या ठिकाणी महाराज साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलोय. महाराज साहेब, हा सहकार ध्वज आहे. हा सहकार ध्वज हे सांगतो 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरमध्ये आपण सहकार सप्ताह साजरा करतो. सहकार सप्ताहामध्ये आपण सगळेजण एकमेकाचं जे राजकीय बाकीचे सगळे दोष बाजूला ठेवून
एकमेकास सहाय्य करू अवघ्याची धरू सुपंत आणि विना सहकार नाही उद्धार. एकमेकाच्या हातात हात दिल्याशिवाय आपण पुढं जात नाही, हा संदेश देणारा हा ध्वज आहे. एरवी गोखडी सोसायटीमध्ये फक्त 2 महिने इलेक्शन पुरतं राजकारण चालतं. एरवी तिथं एकही दिवस राजकारण नाही. तीच परिस्थिती जिल्हा बँकेमध्ये आहे. तिथंही कोणाचं प्रकरण आकसाने अडवत जात नाही. श्रीमंत शिवाजीराजे असतील, चिमणराव कदम, ज्या सोसायट्या चांगल्या त्यांचं प्रकरण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आपण पुन्हा एकदा सांगतो की ह्या विकास सोसायटीचा एकंदर निधी संस्थेचं भाग भांडवल 141 लाख, राखीव निधी 101 लाख, इतर निधीसुद्धा बरेच आहेत. बँकेचे शेअर्ससुद्धा महाराजसाहेब आम्ही 1,20,00,000 घेतलेत. दुसरं एक सहज सुचवतो, आता नवीन धोरण येतं आहे महाराजसाहेब, आपल्याला सुचवायला संधी आहे. आमच्या सोसायटीचे शेअर 20,000च असतात, पण सरकाळे साहेब तुम्ही ज्या वेळेला टोटल कर्ज आमच्या सोसायटीचं काढता, आम्हाला मात्र त्यांच्याकडून कर्ज शेअर्स वाढवून घेऊन देत नाही. तुमचे शेअर्स मात्र तुमच्या कर्जाच्या प्रमाणात घ्यावे लागतात. सभासद तेवढेच राहिलेत, सोसायटीची संख्या वाढली. तर महाराजसाहेब आपण त्याच्यामध्ये बदल करून 20,000ची जी वैयक्तिक मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे. शेअर ऑब्लिक ठेव असा कॉलम आहे आपल्या ह्याच्यामध्ये, पण कुठलीही सोसायटी ठेव स्वीकारत नाही. आपण सर्व या ठिकाणी आलात, मला बोलण्याची संधी दिली, खरं तर घुसखोरी म्हणून संधी दिली, परंतु हे कानावरती जाणं गरजेचं आहे. 15% डिव्हिडंड देणारी, मला भीती वाटते आता की राज्यकर्ते येतात आणि कर्जमाफी करून म्हणतात सोसायटी आमची डुबू नये ह्या प्रकरणात. कारण सहज जाता जाता मागचं पोरगं माझ्या पोराला म्हणतं की माझ्या वडिलांनी कर्ज भरलं नाही, मला 20-25 इतके पैसे मिळाले, तुझं वडील कर्ज भरतोय. महाराजसाहेब बाकाजी आबा असताना सरकाळे साहेब होते, जे रेग्युलर कर्ज भरणारे त्याला रिबेट देत होते बँक. त्या पद्धतीनं सोसायटीनं आणि जिल्हा बँकेनं सुद्धा रिबेट द्यायला पाहिजे, म्हणजे कर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढेल. कारण जो थकतोय त्याला सरकार सांभाळतंय, जो नीट राहतोय त्याला जिल्हा बँक आणि सोसायटी सांभाळेल. आपण सर्व पुन्हा एकदा आपण या सर्व मान्यवरांचं भाषण ऐकण्यासाठी आलोय, त्यांना संधी द्यावी. मी या ठिकाणी थोडक्यात सोसायटीचा आढावा 5-7 मिनिटात घेतला. पुन्हा एकदा आपणा सर्वांना जय हिंद, जय सहकार असं म्हणतो. आपण एक घोषणा देऊ, मी जय हिंद म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी जय सहकार म्हणा. जय हिंद, जय हिंद. तर हो, आज या ठिकाणी खरं मला आदरणीय आमच्या बँकेचे मार्गदर्शक आदरणीय रामराजे साहेबांची सूचना, मी माझं 7च मिनिटात सर भाषण संपवतो, कारण मला कमीत कमी 1 तास लागतो, तेवढा मी वेळ घेणार नाही आपला. खरं आज अत्यंत चांगला असा कार्यक्रम या गोखळी विविध कार्यकारी सहकारी संस्थेनं आयोजित केलेला आहे. शताब्दी महोत्सव आहे. खरं म्हणजे सहकारामध्ये 100 वर्ष उत्तम प्रकारे काम करून अशी सोहळा संपन्न होणं किंवा साजरा करणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आपल्या सर्व सभासदांच्या दृष्टीनं आहे. या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे ते रामराजे साहेब आहेत, आमचे मित्र, जे AI टेक्नॉलॉजी आहे, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. ऊसाचं तंत्रज्ञान आणि त्याच्यामध्ये उत्पादन वाढ यासाठी आमचे मित्र विवेक बोयटे, ज्यांनी ऊस उत्पादन वाढ त्याच्यामध्ये डॉक्टर चोरमुले साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले चेअरमन आहेत कटके साहेब, आणि ज्यांनी उत्तम असं मार्गदर्शन केले ते माझे मित्र डॉक्टर शिवाजीराव गावडे सर, आणि कृषी पदवीधर असलेले, मला दापोलीला सिनियर होते राजेसाहेब, तानाजीराव गावडे सर मला सिनियर होते दापोलीत 2 वर्ष. असे आमचे कृषी पदवीधर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळ, महिला बंधू आणि शेतकरी मित्र हो. आत्ताच डॉक्टर शिवाजीराव गावडे सरांनी आत्ता माहिती देताना असं सांगितलं की हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं होत असताना गोखळी विकास संस्था जी आहे तिनंही असं उल्लेखनीय काम केलेलं आहे. संस्थेनं सतत गेली 5 वर्ष 15% सभासदांना डिव्हिडंड दिलेला आहे. खरं म्हणजे डिव्हिडंड हा शेतकऱ्यांचे जे शेअर्स असतात त्या शेअर्सपोटी तो डिव्हिडंड दिला जातो. सातारा जिल्हा बँकसुद्धा गेली अनेक वर्ष 12 ते 13% डिव्हिडंड देत असते संस्था, त्यामुळे सक्षम व्हायला मदत झालेली आहे. आपण पाहतो फलटण तालुक्यामध्ये 130 विकास संस्था आहेत, त्याच्यापैकी 110 संस्था ह्या नफ्यात आणल्यात. यश आपल्या सर्वांना आलेलं आहे. एकूण 90 संस्थांनी राजेसाहेब डिव्हिडंडचं वाटप केलेलं आहे. म्हणजे एकूण चित्र जर बघितलं सहकाराचं तर दिवसेदिवस फार उत्तम प्रकारे त्याचं नियोजन आणि हे सगळं श्रेय जे जातं ते सभासद बंधू आणि त्यामध्ये काम करणारं पंच कमिटी सदस्य किंवा चेअरमन आहे त्यांना जातं. सहकारामध्ये आपल्याला माहीत असेल की संचालकांचा रोल फार महत्त्वाचा आहे आणि तेच नेमकं तानाजीराव गावडे साहेब असतील किंवा आत्तापर्यंत जवळपास 23 चेअरमन झाले. सर्वांनी फार चांगलं काम केलेलं आहे. आपण बघतो, मी बॅलन्स शीट बघितली, 13 कोटीचा कर्ज व्यवहार
15% डिव्हिडंड, 66 लाखाचा नफा, सगळे रिझर्व, त्याचबरोबर शेअर कॅपिटल बँकेत गुंतवणूक केली 1,20,00,000ची. सगळ्या बाजूनं त्यांनी चांगली घौडदौड संस्थेने केलेली. खरं सभासदांना हे माहिती पाहिजे, संस्थेचं खरं तुमचे हक्क असतात, तुम्ही संस्थेमध्ये गेलं पाहिजे, संस्था कशी चालली आहे बघितलं पाहिजे. तर ते आपण पाहणं अत्यंत गरजेचं असतं. 100% वसुली झाली बँक पातळीवर, सतत असते. संस्था पातळीवर सुद्धा 87%च्या आसपास वसुली झालेली आहे. गावडे सर मगाशी म्हटले की शेअर कॅपिटल वाढवण्यासाठी बँकेने प्रयत्न केला पाहिजे. आमची मागच्या डॉक्टर साहेब मीटिंग झाली, 20,000वरून 50,000 शेअरचा निर्णय झाला. 50,000 शेअरची मर्यादा वाढवण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचं लवकरच तुम्हाला 15 दिवसाच्या त्याचं परिपत्रक आपल्याला प्राप्त होईल. त्याचबरोबर मगाशी आपण म्हटलं की संस्था नफ्यात येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये काटकसर करणं अत्यंत आवश्यक. कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ती 2%च्या वर असता कामा नये. संस्थेचं कार्यक्षमता म्हणजे काय, तर नुसता कर्ज व्यवहार नाही, तर त्याच्यामध्ये खर्चावर सुद्धा नियंत्रण असणं आवश्यक आहे. आपण जे सचिव नेमतो, सचिवांचे पगार किती असले पाहिजे. 2 रुपये जर उत्पन्न मिळतं तर 80 पैशापेक्षा त्यांचा पगार जादा असता कामा नये. आणि ते नेमकं ह्या संस्थेने ते साध्य केलेलं आहे. मी येताना बघितली सगळी आकडेवारी, त्यांचा पगार 80च्या आत, 80 पैशाच्या आत आहे. डॉक्टर साहेब हे नियोजन फार महत्त्वाचं आहे. संस्था कशा नफ्यात येतात, मगाशी तुम्ही उदाहरण दिलं, मोरारजी देसाई असतील किंवा वैकुंठभाई मेहता साहेब असतील, या सगळ्यांनी सहकार वाढवला. 100 वर्ष होऊन गेली सहकाराला, आणि ह्या सहकारामुळं ह्या सभासदांचं संस्थांचं चांगलं उदारीकरण झालेलं आहे. आणि त्यामुळं ही संस्था पहिल्यापासून अत्यंत मार्गदर्शकाची भूमिका बजावते. जिल्ह्यामध्ये ज्या काही 10 संस्था टॉपच्या आहेत, रेटरी बुद्रुकच्या आहे, आमचे लासुर्णेचे आहे, गोखळी आहे, विडणी आहे, अशा संस्था उत्तम प्रकारे काम करत असतात. आणि म्हणून सभासदांचं त्यांनी हित जोपासण्याचं चांगलं काम केलेलं आहे. आदरणीय शिवरूपराजे साहेबसुद्धा या भागातले आहेत, आसू भागातले, तेही आलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे रामराजे साहेब अनेक वर्ष या बँकेमध्ये संचालक आहेत, त्यांचंही आम्हाला खूप मार्गदर्शन लाभतं. बँकेच्या अनेक योजना आहेत. मगाशी डॉक्टर म्हटले की बँकेमुळं माझी मुलं शिकली, म्हणजे ते स्वतः शिकले कुठं, ह्याला मला वाटतं त्या कराडला म्हटले, आणि त्यांचा भाऊ जे तानाजीराव आहेत ते दापोलीला शिकले. बँकेनं कमाच्या माध्यमातून तुम्हाला पैसे उपलब्ध करून गेले, बँक त्याच्या पुढं गेली, हे तुम्ही समजून घ्या. आम्ही जर शिक्षण, डॉक्टर साहेब जर 30 कर्ज घ्यायचं असेल शिक्षणासाठी, तर 30 लाख रुपये कर्ज देतो देशात तांत्रिक शिक्षण, आणि परदेशात 40 लाखाचं कर्ज. तर आपण म्हणणार कर्ज देता म्हणजे काय उपकार करता का. बँकेनं त्याला नोकरी लागेपर्यंत 0% त्याला फक्त व्याजदर आकारला जातो. नोकरी लागल्यानंतर त्याचे हप्ते वगैरे येतात रेग्युलर, पण 0%ची योजना राबवणारी आहे देशातली पहिली बँक आहे, पहिली बँक. अनेक योजना आपण राबवलेल्या आहेत. सगळं हित सभासदांचं जोपासण्याचा बँकेनं प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी मुद्दाम आपल्याला एवढ्यासाठी सांगतो. संस्था 110 नफ्यात का आल्या डॉक्टर, तर दरवर्षी नफ्यातून आम्ही बँकांना 50,000ची मदत करतो. संस्थांना मदत एवढ्यासाठीच की ते पुन्हा शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, त्यांना डिव्हिडंडच्या माध्यमातून फायदा व्हावा. आजपर्यंत जवळपास 5 लाखाची 13 वर्षात संस्थांना मदत केलेली आहे. संस्था सक्षम झाल्या पाहिजेत. संस्थांची इमारत, आज इमारत बांधकामाचा प्रस्ताव आला होता, आम्ही बघितलं गोखळीचा प्रस्ताव. डॉक्टर तानाजीराव साहेब कटके साहेब आले, साहेब आम्हाला एवढी रक्कम पाहिजे. आम्ही लगेच म्हटलं खूप संस्था चांगली आहे. इमारतीचं सुद्धा बांधकामासाठी जे कर्ज देतो तेही आपण 0% देतो. गोडाऊन किंवा बाकी जर तुम्ही व्यवसाय इतर केले, गाळे बांधले, तेही 0% त्याला कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतो. तर अशा पद्धतीनं नुसतं सभासदांनी संचालक मंडळाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे चांगला कारभार होण्याच्या दृष्टीनं. त्याचबरोबर जी मदर इन्स्टिट्यूट आहे, मदर इन्स्टिट्यूट म्हणजे जिल्हा बँक, 75 वर्ष झाली स्थापना होऊन, सतत वर्गामध्ये आहे. 100% कायम वसुलीची परंपरा असते आपली. देशामध्ये अनेक पुरस्कारांनी बँकेला सन्मानित केलेलं आहे. हे सगळं श्रेय आहे ते संचालक मंडळाला, जिल्हा बँकेच्या जरूर जातं, पण प्रचंड विश्वास ह्या लोकांचा आहे, जनतेचा, शेतकऱ्यांचा विश्वास आहे. मला एकदा आमच्या बँकेला RBIचे अधिकारी आले होते भेट द्यायला. आमचं डिबेटिंग चाललं होतं, तुमची वसुलीची टक्केवारी कशी एवढी चांगली, 0 NPA कसं काय मिरॅकल आहे. अब्दुल कलाम साहेबसुद्धा तसंच म्हणले होते. सर म्हणलं हा मिरॅकल नाही आहे, बँकेचं जे डिसिप्लिन आहे, लोकांचा जो विश्वास आहे, त्यामुळं आमची वसुली हे 100%पर्यंत असते. बँकेचा NPA 0%, नेट NPA 20 वर्ष. तर ह्या सगळ्या गोष्टी विवेक साहेब आपण बघता जवळून, सगळ्या योजना आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 75 योजना आहेत, म्हणजे जमीन सपाटी करण्यापासून ते उत्पादन वाढ आणि प्रक्रियेपासून निर्यातीपर्यंत शेतकऱ्यांना जे पाहिजे ते त्या कर्जामध्ये समावेश केलेला आहे.
कर्ज आपण देतो 10.5%, ह्यावर्षी रिबेट त्या कर्जाला वसूल पात्रावर 5% रिबेट दिला. म्हणजे तिथं सुद्धा रिबेट आहे. पीक कर्ज 3 लाखाचं 0%, शेतकऱ्यांच्या मुलांना जे कर्ज आहे ते 0%, सोसायटीच्या इमारती बांधकामासाठी 0%, अशा अनेक योजना लोकांच्या उपयोगी, सोसायटींच्या उपयोगी केलेल्या आहेत. आणि म्हणून संस्था सक्षम व्हायला मदत झालेली आहे. आपला रोल निश्चित महत्त्वाचा आहे. मग अशी आता ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टीनं मग अशी चोरमुले साहेबांनी मार्गदर्शन केलं. आता नंतर विवेक साहेब AI, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, 100 टन उत्पन्न एकरी मिळण्याची किमया त्या AI झालेली. आणि त्याच्यासाठी पुन्हा बँक पुढं जाऊन आम्ही 2000 शेतकऱ्यांची निवड केली की त्याला बँकेच्या नफ्यातून 2 कोटीची तरतूद केली. राजेसाहेब तर खूप आग्रही असतात की त्याच्यामध्ये तुम्ही तरतूद जास्तीत जास्त शेतकऱ्यांना करा. आणि त्याप्रमाणे आपण 2 कोटींची तरतूद करून उत्पादन वाढीला चालना देण्याचा प्रयत्न करतो आहे. आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हा. फलटण तालुक्यातून फक्त 200 नावं आले आहेत, अजून 300 नावं अजून यायची राहिलेली आहेत. निंबाळकर साहेब, राजेसाहेब, शिवराय साहेबांची चर्चा करून तुम्ही ती लवकर राहावं, 8 दिवसात द्या. कारण आता VSI सुद्धा त्याच्यामध्ये 18,000 रुपये देणार आहे. आणि पुन्हा आपले 9,000, म्हणजे 25,000 जे खर्च येतो, ज्याला आपण हे मशीन घेतो ह्याच्यामध्ये डेटा किंवा हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी जो सेन्सर्स वगैरे असतात त्याचा खर्चसुद्धा 0% आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि ऊस उत्पादन वाढीसाठी त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. मित्र, अधिक न बोलता या संस्थेचा कारभार उत्तम प्रकारे चाललेला आहे. या ठिकाणी सर्व संचालक जे पहिल्यापासून आहे, मग असे गावडे साहेबांनी सांगितलं की तो दुजाभाव केला जात नाही, राजकारण केलं जात नाही. राजकारण हे फक्त इलेक्शन पुरतं आणि लोकशाहीचं ते तत्व आहे. त्यांच्या वडिलांचा एक मित्र असताना सुद्धा त्यांनी वसुलीसाठी 101ची कारवाई केली आणि घरी वसुलीसाठी गेले. हे ज्या संस्थेत घडतं ती संस्था यशस्वीपणे काम करते आणि हे करण्याची आता गरज आहे. आपण बघतो आता शासनानं कर्जमाफी नाही, ॲक्च्युली एक कमिटी नेमलेली आहे. खरं म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली पाहिजे. प्रचंड अडचणी असतात शेतकऱ्यांना. कधी उत्पादन घेतलं तर दर नसतो, अतिवृष्टी येते, अतिदुष्काळ येतो. मागच्या अतिवृष्टीनं अनेक लोकांचं फार नुकसान झालं. विदर्भ, मराठवाड्यात तर फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. कर्जमाफी शासनानं जरूर द्यावी, पण त्यांनी निकष व्यवस्थित त्याच्यामध्ये दिले पाहिजेत. खरं म्हणजे त्याच्यामुळे बँक किंवा संस्था पण अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यांनी आम्हाला बँकांना वेळेत मदत द्यावी. अन्यथा व्याजाची वसुली नाही झाली तर बँक अडचणीत येईल, संस्था अडचणीत येतील. आणि त्यामुळं आम्ही शिष्टमंडळ घेऊन पुढच्या आठवड्यात शिवराय राजेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे जाऊन आपण शासनाकडे ही मागणी केली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं खरं वसुली हा सहकारी व्यवस्थेचा आत्मा आहे. वसुली झाली नाही तर संस्था अडचणीत येतील, तोट्यात जातील आणि सभासदांना आपल्याला डिव्हिडंडच काय पण कर्जही वाटप करणं शक्य होणार नाही. आणि म्हणून माझी विनंती राहील शासनाला सुद्धा की बाबा कर्जमाफी द्या. ते देत असताना बँकांचा आणि संस्थांचाही विचार करा. एवढंच या निमित्तानं सांगतो. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मी फारसं आता बोलत नाही कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आमच्या बँकेचं कामकाज कसं चाललेलं आहे. शासनाच्या सगळ्या योजना प्रथम आम्ही राबवतो. म्हणजे CMEGP असेल, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम जो आहे तो शासनाचा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं काम ह्या सातारा जिल्हा बँकेने केलेलं आहे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचं 350 कोटी आपण कर्ज वाटप मराठा समाजासाठी जी स्कीम आहे त्याचं वाटप केलेलं आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या बरोबर जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, महिला आहेत, त्या सगळ्यांची या बँकेनं काळजी घेऊन एक राज्यामध्येच काय पण देशामध्ये आदर्श निर्माण केलेला आहे. आणि ते सगळे श्रेय हे विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि माझ्या शेतकरी बंधू भगिनींना जातं. आणि त्यामुळं आजचा हा शताब्दी सोहळा मला खरं म्हणजे उपस्थित राहण्यासाठी आलो इथं. त्याचा मला खूप आनंद होतो आहे. अत्यंत सक्षमपणे ही संस्था सगळ्यांनी आपण चालवलेली आहे. अशीच ह्या संस्थेची देदीप्यमान अशी वाटचाल हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आपल्या सर्वांना सभासदांना शुभेच्छा देतो. आणि अत्यंत आपण जागरूकपणे प्रभावीपणे असं काम संस्थेचं करता त्याची वाटचाल अशीच यशस्वीपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय सहकार.